केली होती, पण अकस्मात त्यांचं निधन झालं। ते ज्यावेळी आईची भूमिका करायचे आणि आईची भूमिका करत असताना त्यांच्या समोर एक युवराज आल्यानंतर ते एक गाणं म्हणायचे, तुला पाहता आयुष्याचा अर्थ समजतो मला। बरोबर त्यावेळी सर्व नाट्यरसिकांच्या डोळ्यात पाणी यायचं। आता अनेक कलाकार कुंती यशस्वी करतात, पण महादेव लोट सारखी कुंती, पहिली कुंती ज्यांनी अजरामर केली ती म्हणजेच आमच्या आडिले गावचे सुपुत्र कैलासाशी बाबा पालव, आणि त्यानंतर कुंती अजरामर केली ती म्हणजेच महादेव लोट। आज त्यांचे कुटुंबीय म्हणून त्यांचे चिरंजीव शैलेश लोट व त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती कल्पना लोट उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे। मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आज खऱ्या अर्थानं आपण दिवंगत कलाकारांच्या या ठिकाणी आठवणींना उजाळा देत आहोत। स्वर्गीय महादेव लोटकाका यांच्या कुटुंबियांचा सन्मान करताना आज आम्हाला आनंद होतोय। कोकणची अस्मिता जपणारी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारी लोककला म्हणजे दशावतार कला, कला आणि कलाकार यांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने स्थापन झालेली आमची संघटना सामाजिक बांधणीचा गौरव करणे हे आम्ही कर्तव्य समजतो। योग हा कर्मसु कौशल्य, कार्यातील कुशलता म्हणजे योग। दशावतारी कला क्षेत्रात आपण मुक्तपणे विवाह सेवा केला। खरं तर कलावंत कधीच मरत नसतात, तर ते कलेच्या माध्यमातून चिरंजीव असतात। मृत्यूचं आणि मानवी जीवनाचं नातं जेवढं सनातन तेवढंच गहन। जीवनाचा पूर्ण विराम म्हणजे मृत्यू, हे शाश्वत सत्य। तुम्ही केवळ तुमच्या परिवाराला प्रिय होता असेच नाही, तर कलावंत म्हणून आपण रसिकांना सुद्धा प्रिय होता। पण आपण जीवनाच्या रंगमंचावरून कायमचाच निरोप घेतला आणि जड अंतःकरणाने आपणास निरोपही द्यावा लागला, तरी आपण चिरंजीव आहात। म्हणूनच आपण रंगदेवतेच्या केलेल्या सेवेचा गौरवार्थ आज आपणास आम्ही मरणोत्तर गौरव प्रदान करत आहोत। धन्यवाद।